समर्थ आषाढी एकादशीच्या दिवशी असं काय करायला पाहिजे ज्याच्याने आपल्याला संपूर्ण एकादशीचं फळ या एकादशीमध्ये प्राप्त होईल आणि हे एकादशीचं फळ म्हणजे अनंत पुण्याची प्राप्ती करून देणार आहे। तर आपल्याला ह्या एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे तर सकाळच्या टायमाला सकाळी उठायचं आहे। सकाळी उठून झाल्यानंतर सुशोभित झाल्यानंतर आपण आपलं जे देवघर आहे ते स्वच्छ करायचं आणि स्वच्छ झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठोबा रुक्मिणीची असेल किंवा विष्णू भगवानाची कोणत्याही रूपाची फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक करायचा, पंचामृतने अभिषेक करायचा, गंगाजलने अभिषेक करायचा किंवा पाण्याने अभिषेक करायचा। अभिषेक करत असताना आपल्याला अभिषेक करत असताना एक एक पडीने पाणी टाकायचं। ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करायचा आणि असं केल्याने काय होईल तर तुमच्या जीवनामध्ये जे अडचणी आहे, दुःख आहे, कष्ट आहे त्याचं निवारण निश्चित होणार आणि विष्णू भगवानाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहणार। दुसरं म्हणजे बघा, ज्या वेळेस आपण ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी घरच्या घरी अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे। आता पूजा करण्यासाठी काय करायचं, एक चौरं किंवा पाट घ्यायचा, त्याच्यावर जे अभिषेक केलेली मूर्ती आहे आपल्या घरातली ती ठेवायची, त्यांच्या पुढे तुपाचा दिवा लावायचा आणि नंतर ना त्या ठिकाणी आपल्याला पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरचे म्हणजे मिठाई असेल ती आणि पंचामृत आणि जे तुळशीची पानं आहे ती एक दिवस अगोदर तोडून ठेवायची, मंजुरा तोडून ठेवायच्या आणि तुळशी म्हणजे विष्णू भगवानांना त्या अर्पण करायच्या। अर्पण करत असताना आपल्याला 108 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जाप करायचा आहे आणि त्यांना टिळा कुठला लावावा तर बघा, चंदनाचा टिळा लावल्याने आपलं दीर्घ आयुष्य आपल्याला प्राप्त होतं आणि आपल्या आयुष्यामध्ये जे संकट आहे त्यांचं निवारण होत असतं। दुसरं म्हणजे जे तुळशीचं दड असतं म्हणजे सुकलेली तुळस असते, त्याच्या ज्या काड्या असतात किंवा खालचं मूळ असतं त्याचं जे गंध करता हरिहरी म्हणजे हरिहर चंदन म्हणतात त्याला, ते चंदन जर आपण तुळशीच्या दळाचं जे चंदन आपण जर विष्णू भगवानांना लावलं तर आपल्या समस्त जन्मांचं पापण नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि संपूर्ण जे एकादशी आहे वर्षभरातले त्याचं पुण्य आपल्या खात्यामध्ये जमा होत असतं। दुसरं म्हणजे बापरे